धनश्रीताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, समर्थन ही एक संस्था तुम्ही आणि समीर सरांनी चालू केली आहे ठाण्यामध्ये. इतर संस्थांप्रमाणे ही काही संस्था नाही आहे. तर समर्थांचा प्रसार आणि प्रचार करणारी ही एक संकल्पना आहे. काय सांगाल त्याविषयी? नमस्कार. समर्थायन म्हणजे थोडक्यात सांगते मी. आयन, समर्थ आयन म्हणजे च्याकडे जाणे, म्हणजे समर्थांच्याकडे जाणे म्हणजे समर्थायन. अशा अर्थी आम्ही ती संकल्पना सुरू केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही दासबोध शिकवतो. आत्ता समीरजींनी जसं सांगितलं की दासबोध कसा वाचावा, हा तर ते शिकवतातच. तर आम्ही त्यात काय करतो की जास्तीत जास्त सोप्या प्रकारे सांप्रदायिक चालीत दासबोध कसा वाचावा, त्यातनंच तुम्हाला त्याचा अर्थ कसा तुमचा तुम्ही काढू शकाल, पण त्यासाठी प्रॉपरली तो वाचणं गरजेचं आहे. तो क्लिष्टपणे एखादी पोथी वाचल्यासारखा वाचून टाकण्याने त्यातला अर्थ समजणार नाही आहे. तर तो अतिशय वेगळ्या प्रकारे पारंपरिक चाल कशी होती, समर्थांनी घालून दिलेले काही दंडक आहेत म्हणजे नियम आहेत, त्या नियमांना धरून आपण जर का दासबोध वाचला तर आपण खूप चांगल्या प्रकारे त्या काळचं मराठी पण समजू शकतो. म्हणजे त्या दासबोध जे वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर दासबोध उपलब्ध आहेत, म्हणजे बेलसरेंचा उपलब्ध आहे, पांगारकरांचा उपलब्ध आहे. पण हळूहळू कसं होतं की आम्ही दासबोध जसा शिकवतो वाचायला शिबिरात, पॉज घ्या, कुठे दंड घ्या, कुठे थांबा, कसे शब्द वापरा त्यातले, हे जर आपण नीट प्रकारे वाचलं तर हळूहळू तुम्हाला बेलसर आणि पांगारकरांचा एखादा जुना शब्द आडला तरच वाचण्याची गरज पडेल, नाहीतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समर्थांचाच दासबोध समजू शकेल. तर आम्ही समर्थांमध्ये काय करतो, दासबोध तर शिकवतो, मनाचे श्लोक आम्ही अतिशय सांप्रदायिक चालीत कसे म्हणायचे की ज्यातून तुमच्या अंगात वीरश्री संचारली पाहिजे, मिळमिळीतपणाने म्हणायचे ते श्लोकच नाहीत. तर ती चाल कशी आहे ती आम्ही समीरजींच्या आवाजात उपलब्ध करून दिलेली आहे लोकांना, की तुम्ही यूट्यूबला ऐकू शकता की त्याप्रमाणे ते श्लोक म्हणा, म्हणजे तुम्हाला त्याचा खरा अर्थ कळेल. तसे मनाचे श्लोक आम्ही त्या तिथे शिकवतो. आणि विविध वयोगटांसाठी आमच्याकडे सतत आम्ही शिबिरं आयोजित करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्पोरेट कीर्तन कार्यक्रम करत असतो. मग देशात असोत विदेशात असोत सगळीकडे आम्ही ते कॉर्पोरेट कीर्तनचे कार्यक्रम करत असतो. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही ऑनलाईन शिबिरं घेतली बरीच, कारण तेव्हा दुसरा काही इलाजच नव्हता. पण आता मात्र आम्ही शक्यतो ऑफलाईन शिबिरांचा आग्रह अशासाठी धरतो की समर्थांचं वाङ्मय असं जाता जाता वाचण्याचं वाङ्मयच नाही आहे. ते समोर बसून, पूर्वी कसे विद्यार्थी, गुरुजी शिकवायचे आणि विद्यार्थी ते शिकायचे, अशा पद्धतीनेच लोकांनी ते शिकले पाहिजेत, हाचा आमचा आग्रह आहे. म्हणून आम्ही ती समर्थायन संकल्पना सुरू केली. तिथे साधारण 30 ते 35 माणसं बसतील एवढी जागा आहे, जिथे मी लिमिटेड घेतो शिबिरांना. मला लोक उगीच गर्दी होऊन कोणालाच काही समजणार नाही अशा अर्थी ते व्हायला नको. काही ठिकाणी आम्ही हॉल घेऊन शिबिरं करतो. आता रत्नागिरीत जे आमचं 3 दिवस होतं आहे ते एका हॉलमध्ये होते, जिथे आम्ही 100 माणसं इन्क्लूड केलेली आहेत की 100 माणसांच्या घरी दासबोध जाईल. आणि कार्यक्रमात आम्ही असं सांगतो की एखादा पवित्र ग्रंथ आपल्या घरी असणं ही सुद्धा घराची शुभलहरी वाढवणारी गोष्ट असते. तर अशा प्रकारच्या साध्या साध्या गोष्टी काही आपल्याला आत्ताच्या फास्ट जगात समजू शकत नाहीत, त्या समजवण्याचं छोटंसं कार्य आम्ही समर्थांमध्ये करत असतो. आता धनश्रीताई जसं म्हणाल्या की श्लोक असतील किंवा दासबोधामधल्या ज्या ओव्या आहेत, तर त्या विशिष्ट पद्धतीने गायल्या गेल्या तर त्यातून एक प्रकारची वेगळी ऊर्जा मिळते, जे तुम्ही शिबिरांमध्ये करून घेता. मुलांकडून असेल, मोठ्यांकडून असेल, हो. तर त्याची थोडीशी झलक म्हणूया किंवा त्यातल्या काही ओव्या जर तुम्ही गाऊन दाखवल्या तर आमच्या श्रोत्यांनाही त्याचा अनुभव घेता येईल. आता कसं होतं की आपण मगाशी धनश्री म्हणाली तसं की आपण एक माइंडसेट घेऊन बसतो की आता मी दासबोध घेतला म्हणजे मी एक पोथी घेतलेली आहे. मग पोथी हा शब्द आला की एक त्याच्यावरून असा उगाच एक ड्रॅगनेस येतो की आता एक म्हणायचं म्हणून आपण म्हणतो. म्हणजे तर उदाहरण द्यायचं झालं तर आता समजा इथे एक आपण म्हटलं की समर्थाने म्हटलं की तुम्ही सतत नाम घेत राहा, माणसाने नाम घ्यावं. आता ही ओवी बघ अशी की समर्थ असं म्हणतात, नित्यनेम प्रातःकाळी माध्यान्ह काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. आता पोथी वाचताना माणसं कशी वाचतात बघा घरी, तुम्ही कदाचित तुम्ही ताडून बघू शकता. आपण असं लगेच म्हणतो, नित्यनेम प्रातःकाळी माध्यान्ह काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप सदा नामस्मरणे वेळ सर्वदा राहू जने श्रीराम. काहीच म्हणजे आपल्याला कळत नाही आपण काय म्हटलं ते, फक्त वाचलं. फक्त वाचलं. आता हे समर्थांना अभिप्रेत कसं आहे की तुम्ही तुम्हाला समजवताय ना, म्हणजे आपल्याला समर्थ आपल्याला शिकवतायत. मग ते कसं आहे, नित्यनेम प्रातःकाळी माध्यान्ह काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता
नामस्मरणे विण सर्वथा राहोच नये श्रीराम. आता ह्या चालीमुळे अलगद अर्थ आपल्या समोर असा येऊन पडतो किंवा काय म्हणतायत, सुख दुःख उद्वेग चिंता हे होतच राहणार आहेत. दीज आर द शेड्स ऑफ युअर लाईफ. ह्या येणारच आहेत. त्याच्याचबरोबर कदाचित कधी कधी आनंदाचे क्षणही येतील अथवा आनंद रूप असता. हे काही जरी आलं तरी नामस्मरणे विण सर्वथा राहोची नाही. जनरली असं होतं की दुःखात नामाची आठवण येते पण सुखात नामाची आठवण होत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. ह्याच्यावर मार्मिक भाष्य आहेत. मग कसं म्हणतात पुढे की बाबा हे कधी करावं असा जर प्रश्न असेल तर बाळपणी, तारुण्य काळी, कठीण काळी, वृद्धाप्य काळी, सर्व काळी, अंतकाळी नामस्मरण असावे श्रीराम. आता नामस्मरण करीत जावे नाही म्हटलेलं, नामस्मरण असावे. की लहानपणापासून तरुणामध्ये आलात, तारुण्यातनं तुम्ही मधल्या एका एजला आलात, त्यातून तुम्ही वृद्धापद आलात, वृद्धाप काळानंतर तुम्ही अगदी शेवटी ICU मध्ये जायची वेळ आली, अंतकाळ जवळ आला तरी नामाला विसरू नका. आता हे फास्ट वाचून कळणारच नाही. हे या पद्धतीने आपल्याला हळूहळू समजावून घ्यायला लागेल. तुम्ही ज्या गोष्टी आत्ता सांगितल्या त्या सगळ्या मला तंतोतंत पटल्या. काही लोकांचं असं असतं की माझी अंघोळ झाल्यानंतर मी रोज एवढ्या एवढ्या पोथ्या वाचणार आहे. त्या वाचून झाल्या की मला किती वेळ, मला 1 तास आहे, मला एवढा वेळ लागतो, मला फोन करायचा असेल तर तू ह्या वेळानंतर कर, एवढ्या वेळात मला हे वाचायचं आहे. पण मी जे काय वाचलं हे जर मला कळलंच नाही तर त्या वाचण्याला काही अर्थ नाही. बरोबर. यावरून पटलं की मला श्रोत्यांना हे सांगायचं की कुठचीही पोथी जेव्हा तुम्ही वाचता, हा अध्यात्म म्हणून हा विषय नाहीये, पण विषय समजून मग ते वाचा. करेक्ट आहे. म्हणजे वेळ लावून त्याचमध्ये नको. जर समजा तुम्हाला असं कोणी म्हणत असेल की या वेळात मला फोन करू नको, तर तेही कौतुकास्पद आहे की त्याने तुमच्या फोनपेक्षा प्रायोरिटी भगवंताला दिली. नक्कीच. हे बरोबर आहे. पण मग त्याच त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात तेही बरोबर आहे की जे वाचतोयस तेही तुला नीट कळलं पाहिजे. आत्मसात होण्यासाठी ते वाचन आहे. म्हणजे मी आत्ता फोन करू नको सांगितले, पण मला 1 वाजता फोन येणार आहे तर मला त्याआधी हे कम्प्लीट केलं पाहिजे. बरोबर. ही भावना पण नाही चुकीची नाही, आहे. हो, हो, बरोबर बरोबर. नक्कीच. तर ते मला तुम्हाला सांगायचं हो, होतं की हो. ते मला आवडलं अतिशय आणि मला तेही श्रोत्यांना शेअर करावं असं वाटलं. हां. आता मगाशी मी म्हटलं तसं की भय, भ्रम आणि संशय याच्यावर बेतलेले मनाचे श्लोक आहेत. आता ह्याच्यामध्ये असं होतं की आपण म्हणतो काही गोष्टी पण आपल्याला ॲक्सेप्ट होत नाहीत. म्हणजे कसं की समर्थ असं म्हणतात, जो जो जन्माला आला तो एक दिवस कन्फर्म मरणार आहे. मग मृत्यू जर नक्की आहे, शाश्वत आहे, कधी येणार माहीत नाही, पण येणार 200%, कोणी अमरत्व घेऊन आलेलं नाही. हे वाक्य आपण सहजगत्या इतर वेळी म्हणतो, पण ते जेव्हा वाक्य आपल्याकडे येण्याच्या दृष्टीनं विचार सुरू होतो तेव्हा आपल्याला ॲक्सेप्ट होत नाही. भीती वाटते. भीती वाटते, कारण मरणारा माणूस तयार नसतो. आणि समर्थ मगाशी म्हणतं की ह्युमरस खूप छान गोष्ट सांगतात की मनुष्य स्वभाव कसा असतो आणि विशेषतः आत्ताच्या काळात पैसे खायला घालणं आणि अगदी भाषेत सांगणं म्हणजे सेटिंग करणं, इथे मनुष्याचा कल असतोच की तुला सेटिंग कर, होऊन जाईल ते. हे समर्थ दासबोधात सांगतायत. कसं बघा, राजा असता मृत्यू आला, म्हणजे तुला काय, राजाला सुद्धा मृत्यू येणार आहे. तू राजा आहेस का अगदी गरीब आहेस म्हणून मृत्यू नाही असं काही नाही. मृत्यू त्याला पण आहे, गरीबाला पण. कोणाला चुकला नाही. कोणालाच चुकलेलं नाही. आता राजाचं सेटिंग कसं, राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला. कोणाला यम आला, 1 कोटी देतो पण माझा मृत्यू सोड बाबा. तरी समर्थ म्हणतात, तरी सोडीना तयाला मृत्यू काही श्रीराम. तिथे पैशाचं गणित चालत नाही. तो आला की नेणार म्हणजे नेणार. आता समर्थ म्हणतात, मग तुम्हाला लक्षात येतं की खरंच रे, ऐसे हे पराधीन जीणे, यामध्ये दुखणे बहाणे, नाना उद्वेग चिंता करणे, किती म्हणोनी श्रीराम. किती क्लॅरिटी आली की मृत्यू कन्फर्म आहे हे जर मला माहिती आहे आणि मी एक प्रकारचं पराधीनच आहे जगणं. मी जन्माला कुठे आलो माहीत नाही, ठरवून येऊच शकत नाही, कोणाच्या पोटी याला चॉईस नाही, कोणाच्या घरात यालाही चॉईस नाही. मग झाला जन्म, मृत्यू कधी होणार माहीत नाही पण होणार माहिती आहे. हे जर सगळं कळलंय की जन्म हातात नाही, मृत्यू हातात नाही, म्हणजे एक प्रकारचं पराधीनत्व ऑलरेडी आहे. तरी मधल्या स्पॅनमध्ये जो काही त्यांनी लिहून ठेवलाय श्वास, त्या स्पॅनमध्ये आम्ही काय करतो, नाना प्रकारचे दुखणं पाहणं हे होतच राहणार आहे, उद्वेग चिंता होतच राहणार आहे. कारण गैरसमज आहे, चालू असलेला संसार माझा आहे आणि चालू असलेला संसार मी करतोय, तू करत नाहीये, करणारा कोणतरी वेगळा आहे आणि एक दिवस तो तुला यातनं एक्झिट घ्यायला लागणार आहे. हा नाटकाचा प्रयोग बंद होणार आहे.
करता करविता तो तो आहे. आहे. आपण निमित्त मात्र त्यामुळे आहोत. नांदी ते भैरवी याच्यामध्ये जो काही तुला ऍक्ट करायचा आहे तो तू ऍक्ट करत राहा, पण फायनल डेस्टिनेशन ठरलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा पद्धतीने जर उघड्या डोळ्यांनी आपण अगदी बिल्डिंगच्या गच्चीत जाऊन जरी आजूच्या बिल्डिंग पाहिल्या तरी समर्थ म्हणतात तिथे काय दिसेल तुला, हाट भरला संसाराचा. हाट म्हणजे मार्केट, आपण म्हणतो ना बाजार हाट करून आलो, तो हाट म्हणजे सगळीकडे मॉल्स दिसतील, कुठले संसाराचे मॉल्स. तिथे नुसता व्यापार चालू आहे, देवाणघेवाण चालू आहे, अपमान मानाची देवाणघेवाण चालू आहे, उधाऱ्या उसनवाऱ्या चालू आहेत, भांडणं चालू आहेत, उद्वेग चालू आहेत, काहींचं भयंकर सख्य चालू आहे. पण या सगळ्या प्रकारात जो मेन करविता आहे त्या देवाचा प्रॉफिट आपण पाहिलाच नाही. मग समर्थ काय म्हणतात, हाट भरला संसाराचा, पण पण हा मनात म्हणायचा, नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो श्रीराम. म्हणजे ही जी पोथी आहे ही मी माझ्या आत्मानंदासाठी वाचतोय. मला स्वतःला आतून ग्रूम करायचं आहे, मला माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची, ती लौकिकदृष्ट्या नाही, हे सगळं सहन करायची ताकद माझ्यात निर्माण करायची. हे असं होणारच आहे. मग याच्यातनं मी माझी मनस्थिती जराही ढळून न देता माझं स्वास्थ्य, मनस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य हे ढळून न देता कसं मार्गक्रमण करायचं हे जो शिकवतो ती जीवन संहिता म्हणजे दासबोध आहे. मग ही एका दिवशी वाचून कशी चालेल? किंवा दासनवमी आली की ते धडा 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 8 दिवसाचं पारायण करतात. हे काय होतं, वहीत नोंद, या वर्षीचं पारायण झालं, डोक्यात काहीच शिरलं नाही. पण पारायण या शब्दाचा अर्थच मुळी अर्थ समजेपर्यंत परत परत वाचणे, या नाव पारायण. आणि पारायण करता करता स्वतःच परायण होऊन जाणे ही खरी प्रोसेस समर्थांना अभिप्रेत आहे. म्हणून कीर्तनकारांच्या मागे असतं बघा ह ब प, म्हणजे हरिभक्त परायण. आता काय झालंय, ती एक नुसती परीक्षेची डिग्री झाली, ते परायण नसतात. तसं माझ्या मागे समर्थ भक्त आहे. आम्ही काय करू शकतो, फार फार तर रामदासी भक्त करू शकतो स्वतःला. आम्ही काय परायण वगैरे झालेलं नाही, मला काही गवसले म्हणून मी याच्यात करत नाहीये. ही कृपा समर्थांची की हे कार्य करून घे. जसं आज तुम्ही ह्या माईकच्या थ्रू अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, तसं समर्थ माझ्या थ्रू हा कुठेतरी संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या देहाला माध्यम स्वरूपात त्यांनी निवडलेलं आहे. त्यामुळे आमचं कार्य महान वगैरे तर मुळीच नाही आहे, हे त्यांच्या कृपेचं आहे. आणि जेवढी जोपर्यंत ताकद आहे, त्यांनी जोपर्यंत श्वास ठरवलेत तोपर्यंत आम्ही हे करतच राहणार. आणि आमच्या लोकांना विनंती आहे, आमच्या कार्यात तुम्ही फक्त सहभागी व्हा, बाकी मला काही नको आहे. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही म्हणताय हे कार्य महान नाहीये. खरं तर कुठचंही कार्य लहान नसतं, ते मोठंच असतं. फक्त आपण त्यात झोकून द्यायला हवं, हो. तर ते पूर्णत्वाला जातं. स्वतः उतरल्याशिवाय रिझल्ट हां. नाही मिळत. रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि त्यांचा दासबोध हा ग्रंथ हे दोन्ही जसे अभ्यासाचे विषय आहेत, तसं मनाच्या श्लोकांमधला प्रत्येक श्लोक आणि दासबोधामधली प्रत्येक ओवी हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. समर्थ रामदास स्वामींचं अलौकिक असं हे जे वाङ्मय आहे ते सगळ्या वयोगटापर्यंत, समाजापर्यंत पोचवण्याचं कार्य तुम्ही हाती घेतलंय. तुमच्या या सगळ्या उपक्रमांना आमच्या शुभेच्छा आहेतच. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना स्वामींच्या विचारांविषयी सुंदर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे मी तुमचे आभार मानते. पण जाण्याआधी तुम्हाला एक विनंती करते की समर्थांचं जे पसायदान आहे ते तुम्ही सादर करावं. जरूर. विश्वाच्या कल्याणासाठी म्हणून जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं, तसंच पसायदान एक समर्थांचं पण आहे. त्यात समर्थांनी खूप छान पद्धतीने त्यांच्या गोडव्यातनं लोकांपर्यंत खूप छान संदेश दिलाय. जय जय रघुवीर समर्थ, रघुनाथ दासा कल्याण भावे, अतिसौख्य भावे आनंद वावे, उद्वेगनासो वरशत्रुनासो, नानाविलासे मगतो विलासो, कोडे न कोरे कळहो न कोरे, कापट्यकर्मी सहसा न कोरे, निर्वाण चिंता निरसी अनंता, शरणागता दे बहुधात माता, अजयो न हो रे जयवंत हो रे, अपदान कोरे बहुभाग्य हो रे, श्रीमंतकारी
जनहितकारी परोपकारी हरिदास तारी सीताकांत स्मरण जय जय राम। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। श्रीराम। या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे।